नमस्कार. नमस्कार. मी प्रदीप मुर्मे. नमस्कार. लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासरावजी देशमुख यांनी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली. त्यामुळे त्यांच्यावरती सामान्य कार्यकर्ते अतूट अशा प्रकारचं प्रेम करायचे. आणि असाच एक कार्यकर्ता आज आपल्यासोबत आहे, ते म्हणजे उमरग्याचे मधुकरराव यादव. मधुकरराव यादव हे धाराशिवचे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस असून एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचा जिल्ह्यामध्ये नावलौकिक आहे. तर याच पार्श्वभूमीवर या सामान्य कार्यकर्त्यांच्या आपल्या नेत्याप्रती नेमक्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 26 मे हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा लोकनेते दिवंगत विलासरावजी देशमुख यांची जयंती होय आणि या अनुषंगाने आपण श्री यादव यांच्याशी हा संवाद साधत आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, विलासरावजी देशमुख यांच्या आपण संपर्कात कधी आणि कसे गेलात त्याबद्दलची काय आठवण आहे आपली? साधारणतः मी कॉलेज जीवनापासूनच राजकारणात होतो आणि जवळपास मी पत्रकार म्हणून 86 पासून काम करायचो. त्या अगोदर मी युवक काँग्रेसमध्ये कार्यकर्ता होतो. युवक काँग्रेसचा काम करत असताना पत्रकार झालो. पत्रकारितेच्या माध्यमातून आणि काँग्रेसचा कार्यकर्ता या माध्यमातून मी 1987च्या दरम्यान विलासरावांशी माझा संबंध आला. उमरगा तालुक्याच्या राजकारणात विनायकराव पाटील एक प्रमुख नेते होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करत होतो त्यावेळेस. आणि त्यावेळेस विलासरावजींचा आमचा संपर्काला सुरुवात झाली त्यावेळेस. आणि ते एकदा उमरगात उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि 87च्या काळामध्ये ते उमरगाच्या दौऱ्यावर होते एका काही उद्घाटनाच्या अनेक कामानिमित्त. आणि त्यावेळेस मला विनायकरावने सांगितले की उद्या देशमुख साहेबांचा आपला दौरा आहे आणि तुम्ही एक संक्षिप्त नोट तयार करा, उमरगा तालुक्याच्या समस्या सगळ्या भोवली. मग मी आपली एक नोट तयार करून विनायकरावकडे दिली. मग तिने ते विलासराव दौऱ्यात आल्यानंतर ती नोट त्यांना दिली आणि तिने त्या नोटवर आधारित सर्व प्रश्नाचा ज्या त्या प्राप्त परिस्थितीतली त्यावेळेसच्या भाषणात उल्लेख केला. उल्लेख केल्यानंतर ते अनेक कार्यक्रम होते दिवसभर. मी म्हटलं विनायकराव ते गाडीत होते. विनायकरावजी नोट फार सुंदर दिलीत तुम्ही, वा छान आहे म्हणते माहिती. विलासरावांनी त्यांना म्हणते मग ते आपले यादव पत्रकार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याने ही नोट तयार केली म्हणते. त्यांना गाडीत मला त्यावेळेस अरे बोलवा म्हणले. गाडीत चला असताना तिने त्यांच्या गाडीत घेतलं. अरे बापरे. विलासरावांनी. आणि मग चर्चा सुरू झाली. आणि मग संवाद सुरू झाला. त्यावेळेस त्या नोट्सवरून त्याने मला गाडीत बोलवलं. आपले संबंध आले. त्यानंतर पत्रकारिता आणि राजकारणामध्ये मी ॲक्टिव्ह होत गेलो मोठ्या प्रमाणात. आणि त्या दोन्ही अनुषंगानं सातत्यानं त्यांचा संपर्क सुरू झाला आणि आमची ओळख चांगली. आणि माझ्या सगळ्या अनेक गोष्टीची माहिती ते म्हणायचे की गल्ली ते दिल्ली यादवांकडे, अनेकदा भाषणात म्हटलेत त्यांनी, गल्ली ते दिल्ली यादवांकडे मधुकर यादवकडे अचूक माहिती असते राजकारणाचे बारकावे. अशी आमची ओळख त्यांच्याशी वाढत गेली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आपण एक सामान्य कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि साहेब तर सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून साहेबांची छबी म्हणा किंवा राज्यभर ओळख आहे. तर याकडे आपण कसे पाहता, काय सांगाल? राज्याचा नेता आज महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यानंतर जर नाव कुणाचं येत असेल राज्य पातळीवर तर यशवंतरावनंतर विलासरावांचा फार मोठं नाव महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. कारण तेवढं कर्तृत्व त्यांनी आपल्या माध्यमातून मंत्री म्हणून, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून केलं. आणि त्यांची एक विकासाची जी दृष्टी होती, अतिशय त्यांना दृष्टी होती आणि करेक्ट जजमेंट घेण्याची त्यांची क्षमता होती. मी अनेकदा ते मुख्यमंत्री असताना पाहिलं की मुख्यमंत्र्यासाठी 1 तास आमदारासाठी राहायचा, आमदारासाठी राहायचा. मी त्यांना भेटायला आम्ही बघायचं, बसायचं त्यांच्या चेंबरमध्ये. ते जवळपास 200 आमदाराला 1 तासामध्ये त्यांचे प्रश्न आणून रिमार्क मारून निर्णय द्यायचे फटाफट. म्हणजे एवढी त्यांची क्षमता होती. 200 आमदार थांबलेले असायचे. एवढ्या सर्व आमदारांना ते एका मिनिटात ओळखायचे, निर्णय द्यायचे. ते
हे असा एक दृष्टी असलेला, एक हुशार, अनुभवी आणि सर्वांना आपुलकीनं बोलणारा नेता होता. एक प्रशासक म्हणून आपण साहेबांकडे कसे पाहता? काय सांगाल? प्रशासक म्हणूनच तेच सांगितलं ना मी तुम्हाला, की आमदार ज्या वेळेस प्रश्न घेऊन येतात त्या त्या तालुक्यातले, एका तासामध्ये 200च्या पुढे आमदारांना आणलेल्या निवेदनावर योग्य निर्देश देऊन ते प्रश्न मार्गी लावणे, आणि ही एक क्षमता त्यांच्यामध्ये होती. एक अनुभवी प्रशासक होते. त्यांनी काय समस्या आणली, ते कुठंपर्यंत मार्गी लागली आणि ते कुण्या स्टेजला, इथंपर्यंत त्यांच्याकडे माहिती असायची. त्यामुळे ते एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांना तोडच नव्हती महाराष्ट्रामध्ये. साहेबांच्या बाबतीमध्ये असं बोललं जातं की CM असताना देखील साहेब स्वतः फोन घेत होते. तुमच्या हो. बाबतीमध्ये मी असा किस्सा ऐकलेला आहे की काहीतरी तुमच्या कारखान्याच्या संदर्भात काम होतं आणि रात्री 1:30 वाजता साहेब CM असताना तुम्ही त्यांना SMS केला होता. तर तो किस्सा नेमका काय होता? काय सांगाल तुम्ही आम्हाला? अगदी करेक्ट आहे. मी त्यांच्याशी ते अनेक वर्ष मंत्री होते. आता सुडे साहेब त्यांचे PA होते त्या काळास. मी ते मंत्री असतानापासून त्यावेळेस मोबाईल किंवा काही गोष्टी नव्हत्या. लँडलाईनवर आम्ही फोन लावायचं तर ते साहेब स्वतः उचलायचे फोन, आणि ते फोन तर कधीही उचलायचे. मुख्यमंत्री असतानाही आम्ही अनेकदा फोन लावले आणि ते कोणाचाही फोन उचलायचे आणि त्या संदर्भातला जे काही काम असेल त्याच्या लगेच सूचना द्यायचे. एकदा असं झालं की मी आणि आमचे माझे आमदार माड्याचे धनाजीराव साठे, मी बी कारखान्याचा चेअरमन आणि तेही कारखान्याचे चेअरमन होतो. 31 मार्चचा दिवस होता. त्या दिवशी एक रात्रभर मंत्रालय चालतं 31 मार्चला, आणि आमची वित्त विभागाच्या सेक्रेटरीकडे फाईल अडकली कारखान्याची. मग आम्ही आणि धनाजीराव साठे 1 ते 1:30 वाजले होते रात्रीचे, बाहेर थांबलो होतो त्या कॅबिनमध्ये. ते कुणाला येऊ देत नव्हते वित्त सेक्रेटरी, आणि त्यांची जर सही नाही झाली असती तर ते बजेट लॅप्स झालं असतं आमचं कारखान्याचं. मग आपण आता काय करायचं? 1:30 वाजलेले आहेत. धनाजीराव म्हटले की आता आपण 1:30 वाजता साहेबाला कसं फोन लावायचं? मग शेवटी मी काय केलो, एक SMS टाकला की अशी अशी परिस्थिती आहे आणि वित्त सेक्रेटरीकडे ते फाईल थांबलेली आहे आणि ते आम्हाला ट्रीट करत नाहीत, लॅप्स होण्याची शक्यता आहे. तर 20 मिनिटामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव होते उमेशचंद्र सरंगी साहेब, ते 20 मिनिटामध्ये त्या फायनान्स सेक्रेटरीच्या कार्यालयात आले. आम्ही बाहेर बसलेलो होतो आणि ते शिवशक्ती आणि संत कुर्मदासची जी फाईल आहे ती क्लिअर करून द्या, पुढे पाठवा साहेबांना सांगितलं. काय सांगता? आणि लगेच म्हणजे त्यांनी एवढी दखल घेतली. 20 मिनिटात तिथं उमेशचंद्र सरंगी साहेब आले आणि ती क्लिअर करून फाईल पुढे गेले. 2 दिवसांनी CM साहेब मुंबईत आल्यानंतर आम्ही भेटलो. तुमचं काम झालं ना? मी मध्य प्रदेशमध्ये होतो म्हणजे. अरे बापरे. त्या दिवशी रात्री तरी म्हणजे ते 1:30 वाजता मध्य प्रदेशमधून साहेबांनी तुमच्या SMS दखल घेतली. लगेच त्यांचे सेक्रेटरी आले. साहेबांनी CM असताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तर तुम्हाला साहेबांचा एखादा महत्त्वाचा आवडलेला निर्णय कोणता होता? काय सांगाल तुम्ही आम्हाला? मला आवडलेला निर्णय, मराठवाड्यामध्ये सोयाबीनचं पीक जास्त येत होतं. साहेबांनी सोयाबीनला अनुदान देण्याचा निर्णय घेतला त्या काळामध्ये. मराठवाड्यातल्या ज्या सिंचन क्षेत्र आहे आपल्या भागातलं, ते किती प्रकल्प अर्धवट आहेत, कुठं पाणी वाढू शकतंय आणि शेतकऱ्याची कशी उन्नती होऊ शकते, या दृष्टीनं त्यांनी सखोल अभ्यास करून अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी ब्रॉडगेज बंधारे, जिथं जे काही प्रकल्प आणलेत त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आणि विशेषत्वाने जो उस्मानाबाद, लातूर, मराठवाड्याच्या काही भागामध्ये कृष्णेचं जे पाणी आहे 21 TMC, ते पाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातले लोक मराठवाड्यामध्ये येऊ देत नव्हते. आणि देशमुख साहेबांनी औरंगाबादच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत धाडसी निर्णय घेतला आणि अनेक दिवसाचा मराठवाड्याला 21 TMC पाणी देण्याचा निर्णय कृष्णाचा उजनी धरणातून ते परंड्यापासून सीना ते तुळजापूरपर्यंत रामदरा आणि तिथून आपल्या उस्मानाबाद, लातूर, पुढे बीडपर्यंत ते पाणी जाणार आहे. हा निर्णय त्यांनी घेतला. तो अतिशय धाडसी निर्णय होता, एक क्रांतिकारी निर्णय होता. अनेक मराठवाड्यातल्या कारखान्याला त्यांनी मदत केली. अनेक नवीन कारखाने त्यांच्या काळामध्ये उभा टाकले. अतिशय क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले. ज्या ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, शेतीला पाणी मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून त्यांनी चांगले निर्णय अनेक घेतले.
साहेबांच्या राज्यावर अनेक कार्यकर्ते होते, त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, काय सांगाल तुम्ही आम्हाला? साहेबांचा माझा संबंध तर 87 पासून होता. मी त्यांच्याशी अनेक वर्ष संपर्कात होतो. मधल्या काळात सत्ता नव्हती तर आम्ही त्यांच्याशी रोज संपर्कात होतो. ते कार्यकर्त्यांना अतिशय जिव्हाळ्यानं बोलणार आणि त्यांना त्यांचं ऐकून घेणार. त्यांची फिगरच अशी होती की कुठलाही माणूस जर समोर आला त्याला हसवून फ्रेश करून अगदी पाठवून देणार. आणि कुण्याही पक्षाचा कार्यकर्ता भेटला मुंबईमध्ये, आता आम्ही विलासरावचे आहेत, अहो साहेब आहेत का आज मुंबईत? साहेब मुंबईत आहेत म्हटल्यावर ते सर्वजण कामं सोडून देशमुख साहेबांना भेटायला वरळीला त्यांच्या घरी जायचे, जिथं असतील तिथं. त्यांनी तेवढी ते आपुलकी, तेवढा जिव्हाळा कार्यकर्त्यामध्ये, सामान्य जनतेमध्ये निर्माण केलेला होता. एक वेगळा दृष्टीचा नेता होता. त्यामुळं त्यांनी माणसं जोडीत गेले. महाराष्ट्राभर त्यांचा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. साहेबांचा तुम्हाला भावलेला एखादा गुण सांगा म्हणलं तर कोणता सांगाल? भावलेला गुण म्हणजे त्यांनी जे, आणि आम्ही त्यांच्यासोबत अनेकदा दौऱ्यात राहिलो, ते आपल्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्याची जेवलात का, जेवण झालं का, त्यांची व्यक्तिगत आस्थेपायी चर्चा करणे, चांगल्या गोष्टी सांगणे, कसं काम करायचं हे मार्गदर्शन करणे, हे अतिशय ते समजावून सांगायचे कार्यकर्त्यांना. हा त्यांचा एक गुण होता चांगला. आपुलकीची भावना होती त्यांच्यामध्ये. विलासरावजी देशमुख यांचं जे काही राजकारणाचं वेगळेपण काय होतं, काय सांगाल, काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? राजकारणातलं वेगळेपण म्हणजे त्यांचं, ते एक चांगले नेते होते आणि त्यांना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याची कार्यकर्त्याशी, जनतेची एक नाळ जोडलेली होती त्यांची. यशवंतराव नंतर, वसंतदादा नंतर खरा नेता हा महाराष्ट्राचा मास लीडर ज्याला म्हणतो तो विलासरावजीच होते. जर समजा साहेब आज असते तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र काय राहिलं असतं? आज साहेब जर असते, आज आमची जी काँग्रेसची 16 आमदारावर आलेली जी संख्या आहे ती निश्चितच काँग्रेसची एवढी वाताहत झालेली नसते. काँग्रेस एवढ्या लेवलला गेलीच नसते. ती असते तर काँग्रेस, आणि काँग्रेसला एक ऊर्जा देणारा नेता, कार्यकर्त्याला ऊर्जा देणारा नेता होता. आणि निश्चितच आज काँग्रेस एक वैभवातच दिसली असते ते जर असते तर. मधुकरराव यादव यांची साहेबांप्रती एखादी अविस्मरणीय घटना सांगा म्हणलं तर कोणती सांगाल तुम्ही आम्हाला? अविस्मरणीय घटना म्हणजे त्यांच्याशी आम्ही अनेकदा संपर्कात होतो. ते मुख्यमंत्री आहेत, ते कुठल्या पदावर आहेत, त्याचा त्यांना काही म्हणजे असं काही आम्हाला वाटत नव्हतं की ते अगदी साहेब आमचेच आहेत, ते कुण्या पदावर आहेत, आणि ते अगदी हसत मुखानं सगळ्याशी बोलायचे. त्यामुळं त्यांची एक दररोजची एक नवीनच म्हणजे अविस्मरणीय घटना म्हणजे काय, त्यांच्याविषयी कसलाही अभिलाषा किंवा त्यांच्याबद्दल कसलीही म्हणजे त्यांनी कार्यकर्त्यांना युवक कधी दाखवला नाही, अशी त्यांची एक हे होती. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात आणि तुमच्या विलासरावजी यांच्या प्रती ज्या काही आठवणी आहेत त्या जुन्या आठवणींना आपण उजाळा दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. एक बोलतो घेऊन, आज महाराष्ट्रात आज जो विलासरावांचा वर्ग आहे, हा मानणारा जो वर्ग आहे, हा वर्ग जर काँग्रेस पक्षाने या घटकाशी, विलासरावांना मानणाऱ्या घटकाशी जर संपर्क केला तर आज रोजी काँग्रेसची मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये या परिस्थितीमध्ये वाढेल. विलासरावांना मानणारा फार मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे, सामान्यामध्ये आहे, सर्व क्षेत्रामध्ये आहे, सर्व जाती धर्मामध्ये आहे. आणि आज त्यांची जे जयंती आहे, या जयंतीनिमित्त त्यांच्या खऱ्या अनेक आठवणी आपण सांगू शकतो, पण वेळेअभावी ही आहे. पण काँग्रेस पक्षाने आज त्यांच्या जे विचाराचे लोक आहेत महाराष्ट्रात, त्यांना मानणारे, त्यांच्याशी संपर्क साधावा. निश्चितच काँग्रेस आज महाराष्ट्रात पुन्हा नंबर 1 ला येईल असं मला वाटतं. धन्यवाद सर, धन्यवाद.